मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्या ज्या काही दोन गोष्टी बघितल्या होत्या, ज्या दोन ऍडजस्टमेंट बघितलेल्या, त्याच्या पुढच्या ऍडजस्टमेंट काय आहेत आपण आता इथून पुढं बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 मधले आपण पहिल्या दोन ऍडजस्टमेंट बघितलेले. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की जो काही सॅक्रिफाईस रेशो होता किंवा त्यांचा जो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो होता तो कॅल्क्युलेट केला आणि जी काही गुडविलची ऍडजस्टमेंट होत्या त्या ऍडजस्टमेंट आपण ह्याच्यात केल्या होत्या. तर पहिली आणि दुसरी ऍडजस्टमेंट जी तुम्हाला दिसते आता ते आपण केलेल्या होत्या. आता तिसरी ऍडजस्टमेंट काय आहे, तर लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000 अँड फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे काय झालंय, लँडची व्हॅल्यू किती त्यांनी सांगितली, तर 45,000 लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू सांगितली. बुक्स मध्ये लँड अँड बिल्डिंग किती दिली, तर 37,500. मग ह्या केसमध्ये आता काय झालंय, तर ह्या केसमध्ये काय झालंय, आपली जी काही लँड अँड बिल्डिंग आहे त्याची व्हॅल्यू काय झाली, ॲप्रिसिएट झाली आणि फर्निचरची व्हॅल्यू काय झाली, डिप्रिसिएट झालेली. मग ह्या केसमध्ये आपल्याला काय एंट्री पास करावी लागेल, कोण सांगेल, ॲप्रिसिएशन ऑफ लँड, असेटची जर व्हॅल्यू वाढली तर काय एंट्री पास होते, कोण सांगेल. असेटची व्हॅल्यू वाढली. असेट कितीचे होते आपली ॲसेट होती 45,000ची झालेली. लँड अँड बिल्डिंग किती झाली, 45,000ची झाली. आधी किती होती, 37,500ची होती. मग काय एंट्री होणार, कोण सांगतंय नवीन एंट्री. Land and building account debit to revaluation account 7,500. 7,500. यांना काय झालंय, आपली काय झाली, असेट वाढलेली आहे. बरोबर, आपण एकदा ते कन्फर्म करून घेऊ एंट्री. असेट वाढली, काय, असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर, बिईंग द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज इनक्रीज. मग आता आपली काय येणार आहे ह्या केसमध्ये, जर्नल एंट्री. पुन्हा एकदा सांगतेस, मी देतो इथं. आता काय झालंय, आपली असेट वाढलेली आहे. काय होती, काय एंट्री सांगितली तू. Land and building account लँड अँड बिल्डिंग अकाउंट debit to revaluation account 7,500. रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं अजून काय म्हणतो आपण, और Profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. काय आलं का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नुसतं नाही, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. किती, 7,500. बरोबर, काय झालं आपलं, 7,500. तसंच मला आता सांग बरं, की जी काही आपली हे झालेलं आहे, काय झालं, फर्निचरची व्हॅल्यू डिप्रिसिएट करायची, त्याची काय एंट्री होणार, ती ऑफ तर अशा रीतीने काय झालंय, आपण ही ऍडजस्टमेंट केलेली आहे. बरोबर,
अजून कोणाला शंका आहे का काय या एंट्रीमध्ये? पुढची एंट्री काय होती तर फर्निचर आपण डिप्रिशिएट केलं. तर काय फर्निचर काय आहे सांगा बरं? फर्निचर डिप्रिशिएट झालं म्हणजे काय झालं? असेटची व्हॅल्यू कमी झाली. किती ना कमी झाली? प्रॉब्लेम मध्ये बघा बरं काय सांगितलंय आपल्याला. फर्निचर टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. आता फर्निचर किती होतं? 3,000चं फर्निचर होतं, ते आपलं काय झालंय डिप्रिशिएट करायचं. जर 3,000चं जर फर्निचर आपल्याला डिप्रिशिएट करायचं असेल तर काय ऍडजस्टमेंट येणार? 3,000वर 10% किती होणार डिप्रिसिएशन? 300. 300 रुपये. मग एंट्री काय होणार तुमची? फर्निचरची व्हॅल्यू काय होणार? डिप्रिसिएशन केल्यावर, डिप्रिसिएशन टाकल्यावर कमी होणार आहे. मग कोण सांगेल? जर्नल एंट्री पुढची काय पास होणार? Revaluation account debit to furniture account. Good. Revaluation account or profit and loss account debit to येणार आहे फर्निचर. किती रुपये आले? 300 रुपये. being value of फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू काय झाली? डिक्रीज झाली. हे झाली पहिली. दुसरी एंट्री. तिसरी एंट्री काय आहे? हे झाली तिसरी एंट्री आपली कंप्लीट झाली. चौथी एंट्री काय होती? अ प्रोव्हिजन फॉर अ बॅड अँड डाउटफुल डेट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता ही जी काही पुढची एंट्री, ह्या एंट्रीमध्ये काय सांगितलंय? जे काही आपले सन्ड्री डेटर्स होते त्याच्यावर आपल्याला किती RDD क्रिएट करायची. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ती किती? 5% क्रिएट करायची. म्हणजे तेवढ्या व्हॅल्यूनं काय होणार आहे? आपले सन्ड्री डेटर्स सुद्धा कमी होणार आहे. तसंच पुढचं काय आहे की जे काही आपले तर जे काही आपले लँड अँड बिल्ड हे होते, प्रोव्हिजन होते, डेटर्स होते, त्याच्यावर काय करायचं? 5%ची आपल्याला RDD क्रिएट करायची आहे. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ RDD, सॉरी डेटर्स. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ डेटर्स. डेटर्स किती होते? 87,000चे आपले डेटर्स होते. मग आपलं काय पुढं कोण सांगतंय? कोण सांगेल हे जे ऍडजस्टमेंट काय येणार आहे? 87,000चे डेटर्स आहेत, त्याच्यावर RDDची प्रोव्हिजन करायची आपल्याला 5%. कोण सांगेल? काय होणार आहे? आपली व्हॅल्यू काय झाली? डेटर्स काय आहेत आपले? असेटला आहे, बरोबर. असेटची व्हॅल्यू काय होणार आहे? RDDची प्रोव्हिजन केलं वाढणार आहे का कमी होणार आहे? कोण सांगेल? कमी होणार आहे. कमी होणार आहे. मग कमी झाली म्हणजे काय झालं? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, बरोबर. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स अकाउंट.
किती आता आपल्याला किती पाहिजे 87,000च्या 5%, 4,350 रुपये. 4,350 रुपयाची काय तुम्हाला करावी लागते, RDD ची प्रोव्हिजन करावी लागते. being RDD provision created. बरोबर. काय केलं आपण, being RDD ची प्रोव्हिजन काय झाली आपण क्रिएट केली. डेटर्सवर काय केली आपण, प्रोव्हिजन आपण क्रिएट केली. काय कसं कॅल्क्युलेट केलं, तर जे काय आपले 87,000 होते, आपण काय केलं 87,000वर आपण स्ट्रेट काय केलं 5% तेवढी प्रोव्हिजन कॅल्क्युलेट केली. मग काय पुढं आता अजून काय राहिलं आपलं, ह्याच्यातल्या आपल्या 2 ते 3 ऍडजस्टमेंट अजून राहिलेल्या आहेत. आता हे झाली सन्ड्री डेटर्सची. आता शेवटची ऍडजस्टमेंट काय होती, कोण सांगतंय, तर शेवटची ऍडजस्टमेंट होती की जे काही स्टॉक्स आहेत किंवा काय म्हणतो आपण, शेवटचे काय स्टॉक आहे, हा जो काही स्टॉक आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, व्हॅल्यूड ॲट 82,500, 82,500 त्याची काय झाली ऍडजस्टमेंटची व्हॅल्यू आहे. तर मग आता स्टॉक किती होता आपल्याकडे, 75,000चा स्टॉक होता. आता तो बुक्स मध्ये किती म्हणताय, मार्केट व्हॅल्यू नुसार 82,500 म्हणतात. मग काय झालं, आपला स्टॉक वाढला का कमी झाला, आपला स्टॉक वाढला का कमी झाला, कोण सांगेल. कमी झाला. कस काय, आपला स्टॉक 75,000चा आहे जर बुक्स मध्ये बघितलं तर, वाढला. किती आहे स्टॉक बुक्स मध्ये 75चा होता आणि 82,500 झालाय, म्हणजे काय झालाय आपला स्टॉक वाढलेला आहे. मग ह्या केस मध्ये काय होणार आहे आपला, आता परत एंट्री काय होणार, कोण सांगतंय. नंतर आपण एंट्री काय पास करतो, जर स्टॉक वाढला असेल तर तुमची कुठल्या साईडची व्हॅल्यू वाढली, ऍसेट साईज वाढली. मग काय एंट्री होणार तुमची, stock account debit to revaluation all profit and loss assessment account. किती ना वाढला तो, 7,500. स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, किती 7,500 न तो वाढलेला, बरोबर. being increase in the value of stock, being increase in the value of stock, म्हणजे काय झालं आपला स्टॉक तेवढ्यानं वाढला. हे झाले सगळे ऍडजस्टमेंट, ज्या काही ऍडजस्टमेंट होते त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण केलेल्या आहेत. आता जेव्हा आपण सगळे ऍडजस्टमेंट करतो तेव्हा नॉर्मली आपण पुढं काय करतो की आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस जे अकाउंट आहे ते अकाउंट आपण तयार करत असतो आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करून आपण त्या गोष्टीतनं काय करत असतो, त्यांचा जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो आपण काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. सेम जो पहिला प्रॉब्लेम होता आपला जो आता स्क्रीनवर दिसतो त्यानुसार आपण काय केलंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे की जे काही रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटचं काय होणार आहे, जो काही प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे तो आपण काय करतो, त्यांच्या पार्टनरच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये काय करत असतो, आपण ट्रान्सफर
करत असतो. त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट हे बनवावं लागणार आहे. मग आपण काय करणार आता खाली पुन्हा, आता मी थोडं बाजूला येऊन हे तयार करतो. इथं काय करायचं आपल्याला, रिव्हॅल्युएशन अकाउंट, बरोबर. त्याच्यात काय आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याच्यात काय काय करायचं आहे आपल्याला, पर्टिक्युलर्स अमाउंट, प्लस बरोबर. रिव्हॅल्युएशन अकाउंटचं काय आहे आपल्या, तर पर्टिक्युलर्स अमाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला बनवायचं होतं. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला मला सांगा काय काय, पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंटला किती एंट्री आल्यात तुमच्या. आता ही तर पहिली कॅशची गुडविलची आहे, दुसरी कुठली आहे तुमची, कॅशची गुडविलची आहे, तिसरी काय आहे, तिसरी कॅपिटल अकाउंटची एंट्री आली. मग जर तिसरी कॅपिटल अकाउंटची एंट्री आली तर चौथी एंट्री कुठली आपली, रिव्हॅल्युएशनची चौथी एंट्री आली. लँड अँड बिल्डिंग डेबिट टू काय आलंय, रिव्हॅल्युएशन अकाउंट. जर लँड अँड बिल्डिंगला जर क्रेडिट असेल तर मग काय आलं आपलं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय आलं, बाय लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट आहे त्यांची, ती अमाऊंट आहे लँड अँड बिल्डिंगची 7,500. किती, 7,500. गुड. 7,500 आपल्या लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आली. का तर लँड अँड बिल्डिंग काय डेबिट साईडला म्हणून 7,500 ही तिथली व्हॅल्यू आली. पुढं काय आहे दुसरं, अजून काय लँड अँड बिल्डिंग नंतर कुठली ऍडजस्टमेंट आली आपल्याकडं, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला परत फर्निचर, तिथं व्हॅल्यू आपली कमी झाली कितीनं, 300 रुपयानं. मग आपण काय करणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. काय कसं येणार आपलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट किती, 300 रुपये. नंतर काय झालं, परत पुढचा प्रॉब्लेम बघितला आपण त्याच्यावर, तर पुढची एंट्री होती रिव्हॅल्युएशन अकाउंट टू डेटर्स अकाउंट. काय झालंय डेटर्स अकाउंटचं, 4,350 रुपये. तेवढ्याने आपलं डेबिट साईडला टू डेटर्स 4,350 रुपये. अजून कुठली एंट्री होती का, तर पुढची एंट्री होती डेटर्सची झाली की स्टॉकची होती. ही झाली स्टॉक. स्टॉक काय झालता आपला, कमी झालता. कितीनं झालता, 7,500 न. 7,500 न काय झालता आपला स्टॉक वाढलेला आहे. तर मग स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे काय ना आपल्याला, बाय स्टॉक, बाय स्टॉक अकाउंट किती आला, तो स्टॉक पण 7,500 न वाढलेला आपला, बरोबर. 7,500 न काय झाला आपला स्टॉक वाढलेला आहे. मग ह्या केसमध्ये काय आहे, जेव्हा आपला आता 7,500 न वाढला, तर मला सांगा की आता आपल्याकडे प्रॉफिट झाला का लॉस झाला या केसमध्ये. तर आपली जी डेबिट साईड आहे, ही जी काही डेबिट साईड आहे, आणि इकडे काय झालंय आपलं क्रेडिट साईड.
डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर ह्या दोन्हीचं काय आहे की कुठली साईड जास्त आहे, तर क्रेडिटची टोटल आपली नेहमी जास्त आलेली आहे. जर क्रेडिटची आपण टोटल घेतली तर ती आली 15,000 आणि आपली इकडं किती टोटल आली, तर इकडं टोटल आली 46,050. मग ह्या केसमध्ये काय आहे, आपल्याला जे काही प्रॉफिट राहिलाय तो प्रॉफिट किती राहिलाय, 15,000 मायनस 46,050. आणि हा प्रॉफिट आपल्याला कुठल्या रेशोमध्ये ह्या दोघांना शेअर करायचा आहे, तर तो जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपल्याला त्यांचा जो आपण सॅक्रिफाईस रेशो मागच्या लेक्चरला केलता, कोणाचा, विक्रमचा आणि प्रज्ञाचा, तर तो जो काही सॅक्रिफाईस रेशो 2:3 त्या रेशोमध्ये त्यांचा हा प्रॉफिट डिवाइड करायचा आहे. मग प्रज्ञाला किती गेला आणि विक्रमला किती गेला. ऐसा बोल रहे हो मम्मी कि महाराष्ट्र शासन ने फी न के लिए परवानगी दे दी है, हॅलो, फी ना ले. हाँ पर हुसेन रेकॉर्डिंग बंद कर. सॉरी सर. तर ह्या केसमध्ये काय झालंय, आपण किती प्रॉफिट आलाय 2:3 मध्ये काय करायचंय, डिस्ट्रीब्यूट करायचंय. कोणाला जाणार आहे तो 2 प्रज्ञा कॅपिटल अकाउंट आणि पुढचं काय 2 विक्रम कॅपिटल अकाउंट. अशा रीतीने काय ह्या दोघांना तो काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. कसा डिस्ट्रीब्यूट होणार आहे, तर प्रज्ञाचा किती शेअर होता, प्रज्ञाचा शेअर होता 3/5 सॅक्रिफाईस रेशो आणि ह्याचा शेअर किती होता 2/5. तर अशा रीतीने त्यांचा प्रॉफिट काय होणार आहे, ऍड होणार आहे. आणि अशा रीतीने आपली काय होणार आहे, बॅलन्स शीट टॅली होणार आहे. की हा जो काही प्रॉफिट आहे, हा ह्याच्यात जो काही प्रॉफिट झालेला आहे तो काय झाला, आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला काय केला, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. मग ह्या केसमध्ये जे काही त्यांचं आता टोटल होते ती झाली 15,000 रुपये काय झाली त्यांची टोटल होत आहे. दहा 350 काय झालता आपला प्रॉफिट झालता. तर आता जे काही तुम्हाला करावं लागणार आहे, इथनं पुढं काय 15,000ला आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली झालं. तर ह्या केसमध्ये आपल्याला पुढं काय करावं लागणार आहे, की तसंच आपल्याला पुढं पार्टनरचं कॅपिटल अकाउंट सुद्धा बनवावं लागणार आहे. मग इथं काय येणार आहे, कॅपिटल अकाउंट कोणाकोणाचे येणार आता, तर आता हे जे काही कॅपिटल अकाउंट येणार आहेत, हे कॅपिटल अकाउंट कोणाचे येणार आहेत, तर प्रज्ञा, विक्रम आणि अवनी ह्या तिघांचं काय येणार आहे, कॅपिटल अकाउंट येणार आहे. प्रज्ञा विक्रमचे आपल्याला काय करावं लागणार आहे, कॅपिटल अकाउंट बनवावे लागणार आहे. विक्रम प्रज्ञा आणि अवनी काय झाली आपल्याकडं नवीन आलेली, पण तरी पण तिचं कॅपिटल आपण बनवून घेणार आहोत. अवनीचं
कॅपिटल अकाउंट. जेव्हा आपण अवनीचं कॅपिटल अकाउंट बनवू तेव्हा काय होणार आहे, सेम ह्याच ह्याच्यात तुमचं विक्रम प्रज्ञाचे पण काय करायला लागणार तुम्हाला, इथं पर्टिक्युलर. मग आता मला सांगा कोणाची ओपनिंग बॅलन्स काय होते. जर नेहमीप्रमाणे बनवायला गेलो तर ह्यांचा ओपनिंग बॅलन्स काय होता कॅपिटल अकाउंटचा. कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स काय होता, तर नॉर्मली आपण जेव्हा बघतो तेव्हा काय होतं कॅपिटल अकाउंटचा, जेव्हा आपण तो काही कॅपिटल अकाउंट बनवू तेव्हा काय होणार, त्यांचे बॅलन्स काय होणार, वाढणार आहेत. मग ह्या केसमध्ये काय झालंय की त्यांचा जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण काय करतो इथं त्यांना ट्रान्सफर करणार आहोत. रिव्हॅल्युएशनचा हा जो काही पार्ट होता आपण आता जी कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला त्या कॅपिटल अकाउंटची काय झाली आपली एंट्री करायची आहे. त्याची एंट्री काय होणार आहे, इथं आपल्याला काय झालंय प्रॉफिट झालेला आहे. मग इथं पुढची एंट्री येणार तुमची ती म्हणजे काय आहे ना, प्रॉफिट झालाय म्हटल्यावर तुम्हाला काय करावं लागणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय करावं लागणार तुम्हाला, जर नील करायचं असेल तर काय करावं लागणार तुम्हाला, त्याची रिवाइज एंट्री तुम्हाला करावी लागणार आहे. काय येणार तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट कधी येणार, 1/4/2019 ला तुमचं काय येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट टू प्रज्ञा. कॅपिटल अकाउंट टू विक्रम कॅपिटल अकाउंट. किती होतं आपलं विक्रमचं कॅपिटल अकाउंट आणि हे किती होतं, तर त्याची अमाऊंट होती 10,350. 10,350. त्यात विक्रम किती होता, विक्रम 4140. विक्रम किती होता 4140. आणि प्रज्ञा किती होती, प्रज्ञा होती 6210. हे काय झालं तुमचं, तुम्ही काय केला, बिईंग balance of revaluation account transfer to old partners capital account with the is ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एवढं जरी म्हटलं तरी चालेल. त्यांच्या आपण काय केलं कॅपिटल अकाउंटला
ट्रान्सफर केलं. पार्टनरच्या काय केलं आपण कॅपिटल अकाउंटला हा ट्रान्सफर केला. अशा रीतीने हा जो काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला, ह्या प्रॉब्लेमच्या सगळ्या जर्नल एंट्रीज कंप्लीट झाल्या. की ह्या ज्या काही 6 एंट्री होत्या, ह्या 6 एंट्री मधला जो काही प्रॉफिट अँड लॉस झाला तो सगळा आपण कुठं केला, पार्टनर्सला ट्रान्सफर केलेला. मग अशा रीतीने काय झालं, आपल्या ह्या प्रॉब्लेम मधल्या ज्या काही बेसिक गोष्टी होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केल्या. की बाबा 31 मार्च ला जो काही पोझिशन होती त्या पोझिशननुसार आपण काय केलं, 1 एप्रिलला जेव्हा नवीन पार्टनर ऍड केला मग त्यानं जे गुडविल आणलं, जे बिझनेसमध्येच ठेवलं, त्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, कंटिन्यू कॅरी केलं. तसंच आपण काय केलं, त्यांनी जी काही प्रोव्हिजन केलं त्या प्रोव्हिजनचे इफेक्ट्स आपण तिथं दिले आणि काय केलं, जर्नल एंट्रीज पास करून घेतल्या. ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज पास केल्या. त्याच्या आधी आपण पहिल्यांदा काय केलं, प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो कॅल्क्युलेट केला. न्यू रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय केलं, त्यांचा पुढचं सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट केला आणि सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय केलं, जर्नल एंट्रीज पास करून घेतल्या. ह्या ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत ह्या जर्नल एंट्रीज आपण प्रॉपरली पास करून घेतल्या. ह्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्यानंतर आपल्याला जे बनवायचं ते म्हणजे काय, त्याची ह्या ज्या गोष्टी केल्या आपण ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट आपल्याला काय करायची, बनवायची. ही काय करायची, बॅलन्स शीट बनवायची. तर बॅलन्स शीट बनवताना आपल्याला ह्या सगळ्या ॲडजस्टमेंटचा काय करावं लागणार आहे, इफेक्ट द्यावा लागणार आहे. तर ही जी काही बॅलन्स शीट आहे ही तुम्ही तुमच्या एंडला पण बनवू शकता, की काय काय मायनस होणार, काय ॲड होणार, ह्या गोष्टी तुम्हाला जर्नल एंट्रीजवरनं लक्षात येतील. त्यामुळे तुम्ही ह्या बेसलाईनवर तुम्ही बॅलन्स शीट बनवू शकता. तर रेफरन्सला जर तुम्हाला जर बघायचं असेल तर आपण काय करू शकतो, रेफरन्सला मी तुम्हाला बॅलन्स शीटचं हे सांगतो आणि आता टाइम पण आपला संपत आलेला. तर रेफरन्सला इलस्ट्रेशन नंबर 1 मधली बॅलन्स शीट तुम्ही काय घेऊ शकता, रेफरन्सला घेऊ शकता. जसं आपलं होतं सुजाता पौर्णिमा नापन्नाचं जे काही कॅपिटल होतं किंवा जे ॲडजस्टमेंट केलं, कॅश वाढली तर तुमची इथं कॅश ऑटोमॅटिक वाढणार आहे. डेटर्स ऑटोमॅटिकली तुमचे कमी होणार आहे. तसंच स्टॉक काय होणार, स्टॉक वाढलाय मग ॲड इन स्टॉक ही जी काही स्क्रीनवर दिसते ह्यानुसार तुम्ही बॅलन्स शीट बनवू शकता. कारण आपण फक्त आता जो काही इलस्ट्रेशन 1 नुसार जो दुसरा प्रॉब्लेम होता की एक्सरसाइज 1 मधला तो आपण सॉल्व्ह करून घेतला. अशा रीतीने काय आपले हे जे काही प्रॉब्लेम आहेत हे संपलेले आहेत. तर पुढचा लेक्चरला आपण काय करणार आहे, आता पुढचा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत, क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आहे, आपली बेसिकली नवीन जी काही आहे तर काय केलेलं आहे, तर गुडविल जी आहे ते विड्रॉ केलेलं आहे. ही ॲडजस्टमेंट आपली मेन आहे. आता आपण कुठली ॲडजस्टमेंट बघितली, गुडविल घेतलं आणि बिझनेसमध्ये रिटेन केलं. ते गुडविल आपण विड्रॉ केलं नव्हतं. आता काय, आता थोडं पुढच्या स्टेपला की जे काही गुडविल असेल आपलं ते गुडविल आपल्याला काय करायचं, आता विड्रॉ करून घ्यायचं आहे. की बाबा हाफ अमाऊंट म्हणजे आता पार्टनर्स लोकांनी काय केलं की जे नवीन पार्टनरनं गुडविल आणलंय ते स्वतःसाठी विड्रॉ करून घेतलं आणि बाकीचं गुडविल मग कुठं जातं, पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. तसंच आपल्या असेटची व्हॅल्यू वाढली का लॅबिलिटी वाढली ह्या संदर्भात आपल्याला पुढं ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या पुढं बघायच्या आहेत. तर उद्या येताना क्वेश्चन नंबर 2 पण तुम्ही काय करा, वाचून या, म्हणजे आपल्याला डिस्कस करताना इझी जाऊ शकतं. आता एक्सरसाइज 1 झालेला आहे. आता उद्या इलस्ट्रेशन 2 मधला हा प्रॉब्लेम आपण काय करणार आहे, बघणार आहोत. तर अशा रीतीनं जर कोणाला काही शंका असली तर तुम्ही आता विचारू शकता. कोणाला काही शंका आहे का?